Good morning. Good morning, all of you. Yes, myself Subhash Gore, Managing Director of Phoenix Coaching Classes, Pune. Dear all, आताची जे आज आपण कंडिशन बघतो आहे, कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती बघतोय आपण, तर अदर इंडस्ट्रीज आपण बघतोय की त्या आता ह्या लॉकडाऊनमध्ये तरी 50% ओपन आहे, 50% ऑलमोस्ट क्लोज आहे. परंतु आपली जी एज्युकेशन फील्ड आहे, एज्युकेशन सेक्टर आपण त्याला असं म्हणू शकतो, त्याच पूर्णपणे बंद आहे. शहरातले जे मुलं आहे ते ऑनलाईन शिक्षण घेत आहे. परंतु आज गावाकडचे कंडिशन्स बघता आज अगदी प्ले ग्रुप पासून तर 11वी-12वीचे जे स्टुडंट्स आहे ते ऑलमोस्ट काही करत नाही असं दिसून येत आहे. ओन्ली 5% ऑलमोस्ट अकॉर्डिंग टू माय नॉलेज जे विद्यार्थी आहे ते फक्त काहीतरी करताय, कुठंतरी ते स्वतःहून म्हणजे त्यांनी क्लास अटेंड केलेले आहे. आणि 5वीपर्यंत एक 10वीचे जर वर्ग सोडला तर त्या खालचे विद्यार्थी अगदी 9वीपर्यंत जे विद्यार्थी आहे बिलकुल ते काही करत नाही, बिलकुल काही करत नाही. आज शहरातले विद्यार्थी त्या पद्धतीनं ऑनलाईन शिक्षण घेत आहे, कारण त्यांच्याकडं मोबाईल्स असेल किंवा कम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, हे अवेलेबल आहे. आज आपण बघतोय गावाकडे सुद्धा इंटरनेट आहे, परंतु त्याचा उपयोग हा जास्त प्रमाणात होत नाही अजून सुद्धा. 1 वर्ष आपण वाट बघितली, दुसऱ्या वर्षी सुद्धा आपण वाट बघण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं जे गावाकडचे विद्यार्थी आहे त्यांनी लवकरात लवकर डिसिजन घेऊन की बाबा की आपल्याला आता काय करायचं आहे, किती दिवस आपण किती दिवस आपण किती दिवस आपल्याला वाट बघायची आहे मित्र. त्यामुळं मी माझ्या पद्धतीनं फिनिक्स कोचिंग क्लासेस पुणेच्या पद्धतीनं मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये खास ग्रामीण भागाचे जे काही विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते की त्यांनी असे म्हटले की सर आतापर्यंत आम्हाला तरी पुण्यामध्ये येणं शक्य नव्हतं, परंतु योगायोग आज लॉकडाऊनमध्ये तुम्ही आमच्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, एक क्लास ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सुरू करायला पाहिजे. आणि मी लगेच होकार दिला आणि त्या पद्धतीने आपण बॅचेस रन केल्या मित्र, आणि त्याला प्रतिसाद पण खूप जास्त प्रमाणात भेटला. परंतु अजून सुद्धा मला त्याच तो जो प्रतिसाद बघून ह्या वर्षी अजून मुलाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं मी आज जो वेबिनार आहे खास गावाकडच्या विद्यार्थ्यासाठी हा तयार केलेला वेबिनार आहे. ग्रामीण भागात असेल, तालुका लेवल, जिल्हा लेवलचे जे मुलं आहे, खास करून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ठीक आहे, तर जे मुलं अगदी काही करत नाही त्यांच्यापर्यंत हा माझा जो वेबिनार आहे तो पोहोचायला पाहिजे. तर मित्र, वेबिनारचा विषय हा आपला असा होता की आफ्टर 10th व्हॉट शुड बी डन. 10वी नंतर आता ठीक आहे, 10वीपर्यंत आपण बघितलं, 10वीचे यावर्षी तुमची एक्झाम सुद्धा जे गव्हर्नमेंट आहे ते कंडक्ट नाही करू शकले, ठीक आहे ना. आता मात्र जो पुढचे जे दिवस आहे ते तुम्ही बिलकुल वाया घालवले नाही पाहिजे, बरोबर.
कारण काय होतं मित्र, जर 11वी-12वी सायन्स तुम्हाला घ्यायचं असेल, तर आता जो सिलेबस आहे तो पूर्ण कॉम्पिटिटिव्ह लेवल एक्झामवर डिपेंड आहे. पूर्णपणे कॉम्पिटिटिव्ह लेवल एक्झामिनेशन्स तुम्हाला तिथं दिसणार आहे. जे आतापर्यंत 10वी पर्यंत आपण एक्झाम्स बघितल्या, त्या सब्जेक्टिव्ह एक्झाम्स होत्या. परंतु आता 11वी-12वी मध्ये मेनली तुम्हाला माहिती आहे MHCET असेल, JEE मेन असेल, या इंजिनिअरिंगसाठी CETच आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. मेडिकलसाठी नीट एक्झामिनेशन्स आहे. तर ह्याची तयारी जर तुम्हाला करायची जर असेल, तर अगदी तुम्हाला मे महिन्यापासून तयारीला लागायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 10वीची परीक्षा जरी झाली तरी तुम्ही नापास होणार नाही किंवा तुम्हाला कमी मार्क्स पडणार नाही. अशा विद्यार्थ्यांनी बिलकुल काहीही विचार न करता बिलकुल ऑनलाईन क्लासमध्ये त्यांनी ॲडमिशन घ्यायला काहीही हरकत नाही आहे. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहे त्या खूप टफ आहे. म्हणून कमीत कमी आता चान्स आहे, तुम्हाला खूप वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग तुम्ही लोकांनी आता घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे ना. तर मित्रो, मी माझ्या पद्धतीने आज जो वेबिनार आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की 10वीच्या नंतर जे कॉम्पिटिटिव्ह लेवल एक्झामिनेशन्स आहे, की 11वी-12वी सायन्स जर तुम्ही जर घेतलं, ठीक आहे ना, तर तुम्ही काय करायला पाहिजे, ठीक आहे ना. तर कोणत्या एक्झामिनेशन्स तुमच्या समोर येणार आहे. सो आय एम गोइंग टू टेल यू लिटिल बिट वन बाय वन. सगळं काही माझ्याकडून शक्य होणार नाही तुम्हाला सांगायला, परंतु जेवढं काही मी आज ह्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ह्या वेबिनारद्वारे सांगू इच्छितो, त्या पद्धतीनं नेक्स्ट काय जो पार्ट जो राहिलेला आहे तो मी नेक्स्ट वेबिनारमध्ये तुमच्या नेक्स्ट वेबिनारमध्ये कंप्लीट करू शकतो. तर मित्र, तर जेव्हा तुम्हाला 11वी-12वी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं असतं, ठीक आहे ना, तर तर 11वी-12वी सायन्समध्ये, ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला सब्जेक्ट्स कोणते आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला अजून तरी तुमच्या बऱ्याच लोकांना माहिती नसते. ठीक आहे ना. तर 12वी सायन्सच्या अगोदर आपण जे आहे मराठी मीडियममध्ये शिकलो, सेमी इंग्लिश मध्ये आपण शिक्षण घेतलं. काही बरेच विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे सुद्धा होते आणि CBSE असेल, स्टेट बोर्ड आहे. तर मित्र, 11वी-12वी मात्र असं काही बिलकुल नाही आहे. ठीक आहे ना. स्टेट बोर्ड असेल किंवा CBSEचा विद्यार्थी स्टेट बोर्डला पण येऊ शकतो. ठीक आहे ना. ओके, त्या पद्धतीनं तुम्ही 11वीला कोणत्याही कॉलेजला तुम्ही ॲडमिशन तुमचं कन्फर्म करू शकता. तर त्यासाठी जे सब्जेक्ट्स अवेलेबल आहे मित्र, सो जो पहिला सब्जेक्ट जो आहे तो आहे फिजिक्स. ठीक आहे ना. तर फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे, तो कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, तुमची इंजिनिअरिंगची एक्झाम असू द्या किंवा मेडिकलची एक्झामिनेशन्स असू द्या, ॲग्रिकल्चर असू द्या, डी फार्म असू द्या, बी फार्म असू द्या, या सगळ्यासाठी हा जो सब्जेक्ट आहे मित्र, हा महत्त्वाचा आहे. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर नेट, CET अँड JEE एंट्रन्स एक्झामिनेशन्स. ठीक आहे ना मित्र. त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. मेकॅनिक्स आहे, कायनेमॅटिक्स, हीट, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, हे बरेच हे जे चॅप्टर्स आहे ते आपण शिकणार आहोत. ठीक आहे ना. तर मित्र, सो I will say NCERT is the Bible of competitive examinations. NCERT जे बुक्स आहे, ठीक आहे ना, तर ते जेव्हा आपण तुमच्या स्टेट बोर्डची जेव्हा मी 11th स्टँडर्ड ऑनलाईन स्टार्ट करत असतो, तेव्हा मी NCERTचे बरेचसे जे न्यूमेरिकल्स आहे ते मुलांकडून कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्र. ठीक आहे ना. तर फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे आहे ते आहे ऑलमोस्ट 80% जो सिलेबस असतो तो न्यूमेरिकल्स बेस्ड असतो.
न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स त्याला असं म्हणतो आपण. गणित, जसे गणित असतात म्हणजे आपण 10वी पर्यंत बघितले सम्स, ठीक आहे ना, त्याला न्यूमेरिकल्स किंवा फॉर्म न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम्स असं आपण खास फिजिक्ससाठी हे शब्द आपण वापरत असतो मित्र, ठीक आहे ना. जसं एक फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्याहून आपण त्याचं गणित सॉल्व्ह करणं म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं, हे मेनली फिजिक्समध्ये 80% नीटमध्ये असेल किंवा JEE मध्ये असेल हे क्वेश्चन्स असतात. त्यामुळं फिजिक्स म्हटलं की न्यूमेरिकल्स असं म्हणायला काही हरकत नाही, कारण थिअरीचे क्वेश्चन्स खूप कमी विचारतात. तर त्यामुळं सो फिजिक्स इज द फर्स्ट सब्जेक्ट आय वुड लाईक टू टेल यू. तर त्याच्यामध्ये जे कॉन्सेप्ट आहे मित्र, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो, फिजिक्स इज अ गॉड, फिजिक्स इज अ गॉड, ठीक आहे ना. कारण काय होतं मित्र, गॉड आहे किंवा नाही ह्यावर वादविवाद चालूच असतो, ठीक आहे ना. तर जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपल्याला गॉड आठवतो, जेव्हा सुखात असतो कदाचित आपण विसरून जातो. तर असं मला म्हणायचं आहे, काय म्हणतात गॉड आहे, काय म्हणतात नाही आहे. तर ऑलमोस्ट एकदा तरी एक हा पृथ्वी तलावरचा एक जो व्यक्ती आहे तो एकदा तरी म्हणतो गॉड आहे. त्या पद्धतीनं जस्ट इमॅजिनेशन जे आहे ह्या सगळ्या फिजिक्समध्ये आहे, सगळ्या फिजिक्समध्ये आहे, ठीक आहे ना. तर बऱ्याच गोष्टी दिसत नाही, जसं इलेक्ट्रिक करंट आपल्याला दिसत नाही आहे, यस ना. वाय फॅन इज रोटेटिंग, द ट्यूबलाइट इज ग्लोईंग, ठीक आहे ना. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहे ह्या फिजिक्सद्वारे आपल्याला शिकायला भेटणार आहे. त्यामुळं फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा देवाप्रमाणे असं मी म्हणणार. कारण काय होतंय की बऱ्याच जे कॉन्सेप्ट्स आहे ते बऱ्याच मुलांचे क्लिअर होत नाहीये, ठीक आहे ना, क्लिअर होत नाही. तर ते कॉन्सेप्ट बेस्ड हा जो सब्जेक्ट आहे, तर त्यामुळं काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, व्हॉट शुड बी युअर फोकस, कॉन्सेप्ट, फॉर्म्युले, डायग्राम अँड न्यूमेरिकल्स. सो दॅट इज द फिजिक्स. तर मित्र, सो फिजिक्स इज द टफेस्ट सब्जेक्ट, ठीक आहे ना. सगळ्यामध्ये जसं मॅथ्स असेल कम्पॅरिझनमध्ये, बायो असेल, केमिस्ट्री असेल, तर नीट आणि JEE साठी जो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे मित्र तो आहे तुमचा फिजिक्स. ओके, नाव नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, ठीक आहे ना. हा सुद्धा कॉम्पिटेटिव्ह लेवलसाठी खूप महत्त्वाचा आहे, इंजिनिअरिंग खास करून. कारण नीटसाठी तर मॅथमॅटिक्सची गरज नसते, जसं फिजिक्स आहे तो नीटला पण मेडिकलला जाण्यासाठी सुद्धा फिजिक्सची गरज आहे, ॲग्रिकल्चरला जाण्यासाठी सुद्धा फिजिक्सची गरज आहे, आणि JEE इंजिनिअरिंगसाठी फिजिक्सची गरज आहे सब्जेक्टची. परंतु मॅथ्स जो सब्जेक्ट आहे, हा मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे तो फक्त तुम्हाला जो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे इंजिनिअरिंग ओरिएंटेड किंवा ॲग्रिकल्चर, तर मेडिकलसाठी बिलकुल तुम्हाला मॅथमॅटिक्सची गरज नसते. त्यामुळं मॅथमॅटिक्स तुम्ही सब्जेक्ट ठेवू शकता जर तुम्हाला इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर साईडला जायचं जर असेल तर. आणि जर समजा तुम्हाला मेडिकल साईडला डॉक्टर बनायचं आहे, त्यामुळं मॅथ्स घेतलं किंवा नाही घेतलं काही फरक नाही पडत, ठीक आहे ना. तर हा एक इसेन्शियल सब्जेक्ट आहे, ऑप्शनल सब्जेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या सब्जेक्टमध्ये मित्र प्युअरली इट इज बेस्ड ऑन कॅल्क्युलेशन्स, टेक्निक्स, ट्रिक्स अँड फॉर्म्युला. त्यामुळं कॅल्क्युलेशन आहे, आता तुम्ही 10वी पर्यंतचे जे मॅथमॅटिक्स बघितलं मित्र, ठीक आहे ना, त्या 10वीचे काहीच टॉपिक तुम्हाला आहे, बरेच टॉपिक हे नवीन आहे. कॅल्क्युलस आहे, ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला माहिती आहे, बायनॉमियल, स्टॅटिस्टिक्स, मायट्रासेस 11वीला पण आहे, तुम्हाला 12वीला पण आहे, ठीक आहे ना. तर मित्र जो कन्स्ट्रक्शन पार्ट आहे तो तुम्हाला मात्र 11वी 12वीला नाही आहे, जे 10वी पर्यंत आपण जे बघितलं आहे. तर थोडा कॅल्क्युलसचा पार्ट जो आहे तो थोडा तुम्हाला जास्त शिकायला भेटणार आहे मॅथमॅटिक्समध्ये, जसं लिमिट्स आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे, ठीक आहे ना. तर हा कॅल्क्युलसचा पार्ट जो आहे ट्रिग्नॉमेट्रिक, सो हा जो जास्त पार्ट तुम्हाला जास्त या मॅथमॅटिक्स मध्ये असणार आहे. तर सांगायचं जर झालं तर मित्र, मॅथमॅटिक्स इज अ स्कोरिंग सब्जेक्ट. चांगला स्कोर तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये
करू शकता, घेऊ शकता. चांगला स्कोर करण्याची तुम्हाला इथं चान्स आहे. जसं आता तुम्हाला सीईटी जर द्यायची जर झाली तर सीईटीमध्ये इम्पॉर्टंट जो इंजिनिअरिंग सीईटी आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट हा तुम्हाला मॅथमॅटिक्स असणार आहे. तर ह्या पद्धतीनं जो सब्जेक्ट आहे इट इज अ मॅथमॅटिक्स. ओके, नाव केमिस्ट्रीबद्दल बोलायचं जर, सो इट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट subject for all the competitive level examinations. All competitive level examination I would like to tell you. Okay, so mainly जे केमिस्ट्री मध्ये आहे ते 3 पार्ट्स आहे. तर फिजिकल केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. तर फिजिकल केमिस्ट्री जे म्हणतो आपण, इट इज अ वर्ड विथ फिजिक्स. सो समव्हॉट त्याच्यामध्ये जे कॉन्सेप्ट्स आहे थेरॉटिकल आहे पूर्णपणे. ठीक आहे ना. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मध्ये बघतो आपण काही जे रिॲक्शन्स पार्ट तुम्हाला दिसणार आहे. रिॲक्शन्स मोस्टली केमिस्ट्री म्हटलं की रिॲक्शन्स आल्याच. ओके, तर हा जो याचा जो पॅटर्न असतो मित्र कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तो कमीत कमी 60%, 60-40चा रेशो आहे. म्हणजे एक 20 to 30% न्यूमेरिकल्स असतात, रिॲक्शन्स असतात आणि थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात. फिजिक्समध्ये थेरॉटिकल क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार नाही जास्त, परंतु थेरॉटिकल क्वेश्चन मात्र तुम्हाला ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये केमिस्ट्रीच्या तुम्हाला जास्त दिसणार आहे. त्यामुळं काय होतं की अजून तुम्हाला सांगतो NCERTचे जे बुक्स आहे इट इज ऑल्सो बायबल फॉर केमिस्ट्री. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये सुद्धा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काही न्यूमेरिकल्स आहे, जसे आपण मी तुम्हाला सांगितलं फिजिक्समध्ये आहे त्या पद्धतीनं. तर ह्यामध्ये सुद्धा काही न्यूमेरिकल्स आहे. सो अगेन वन थिंग it should be noted that it is a very scoring and interesting subject. तर जी भीती फिजिक्सची असते मित्र, ठीक आहे ना, तर ती भीती थोडी केमिस्ट्रीमध्ये नाही. कारण काय असतं की थेरॉटिकल पार्ट हा थोडा थेरॉटिकल क्वेश्चन्स हे जास्त विचारल्या जातात ना, म्हणून थोडा हा सब्जेक्ट तुम्हाला थोडा सिंपल वाटतो ॲज कम्पेअर्ड टू फिजिक्स, आणि म्हणून त्यामध्ये स्कोर तुमचा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. तर नेक्स्ट आहे जो मित्र, सो इट इज अ बायोलॉजी. नाव तर बायोलॉजी म्हणजे जो सब्जेक्ट आहे, ठीक आहे ना, अगेन इट इज द मेजर सब्जेक्ट फॉर मेडिकल एस्पायरंट्स. येस, दोज हु वांट टू गो फॉर मेडिकल साइड, प्युअरली मेडिकल साइड, त्याला इंजिनिअरिंग बिलकुल इंटरेस्ट नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जो बायोलॉजी आहे, कारण इट इज अ मेजर पार्ट इन द नीट एक्झामिनेशन्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स हा मेजर पार्ट 3 सब्जेक्ट आहे तुम्हाला, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायो. त्यामध्ये एक हाफ पोर्शन हा बायोलॉजीचा असतो मित्र. सो देअर फॉर इट इज व्हेरी व्हेरी IMP. तर बायोलॉजीमध्ये तुम्हाला दोन पार्ट शिकायचे आहे. इट कंटेन्स 2 पार्ट्स. तर वन इज बॉटनी अँड अनदर इज झुलॉजी. ठीक आहे ना. तर असे 2 पार्ट्समध्ये हे जे बायोलॉजी आहे तर हे डिवाइड्स करण्यात आलेलं आहे मित्र. ठीक आहे ना. मोस्ट प्रोबेबली बॉटनी आपण बघतो, बॉटनीवर जास्त तुमचे MCQs हे विचारले जातात. ओके, सो हाऊ टू, what should be the focus on biology? Reading practice. Yes, I will say, I would like to tell you this thing. तर आपण बऱ्याच, मी आता माझं जे पर्सनल अटेन्शन आहे की बाबा आतापर्यंतचे जे नीटमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहे मित्र, तर ते ना डायरेक्टली तुमच्या जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक मधले जे सेंटेन्स असतं मित्र, डायरेक्ट ते रीडिंग सेंटेन्सचे बरेचसे MCQs, कारण पूर्ण थेरॉटिकल असतो बायोलॉजी, तर ते विचारले जातात मित्र. त्यामुळं विद्यार्थ्यांना बायोलॉजीसाठी रीडिंग प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं बायोलॉजी सब्जेक्ट म्हटलं की तुमची रीडिंग ही चांगली व्यवस्थित तुम्ही 2 ते 3 टाइम्स वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. कशासाठी? रीडिंग करण्यासाठी. कॉन्सेप्ट समजून घेणं तर हे प्रत्येक सब्जेक्टला गरजेचंच आहे. ठीक आहे ना.
परंतु त्यामुळं रीडिंग प्रॅक्टिस करणं खूप गरजेचे आहे. डायग्रामची सेपरेट प्रॅक्टिस करायला तुम्ही लोकांनी बिलकुल काही हरकत नाही. नेहमी डायग्रामची प्रॅक्टिस सेपरेट तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे ना. शॉर्ट नोट्स तुम्ही स्वतः शॉर्ट नोट्स तयार करायला पाहिजे, प्रिपेअर करायला पाहिजे. सर, सेल्फ स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एव्हरी सब्जेक्ट. मित्र, मी तर माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की समजा आता तुम्ही IPL बघताय, क्रिकेट बघताय, ठीक आहे ना, तर तुम्ही बघणं सोडू नका. परंतु त्यासोबत म्हणजे हॉबी आहे समजा तुमची क्रिकेटची, IPL बघण्याची, तर त्यासोबत तुम्ही काय करा, तुम्ही बायोलॉजीच्या नोट्स काढत बसा. आता ऑब्विसली तुम्ही क्रिकेट बघताय, नो प्रॉब्लेम, डायग्राम काढत बसा, कारण प्रत्येक बॉल काही कोणी सिक्स मारत नाही किंवा आउट होत नाही. ठीक आहे ना. तर जेव्हा इंटरेस्टिंग वाटत असेल तिकडे तेव्हा तुम्ही स्क्रीन बघा. अदरवाईज तुम्हाला चान्स आहे मित्र की तुम्ही काय करा, डायग्राम काढत बसा. सेपरेट अटेन्शन आपलं असायला पाहिजे. सेपरेट अटेन्शन, नोट्स तयार करणं, डायग्राम तयार करणं. ठीक आहे ना. कारण मित्र, जेव्हा आपण मूव्ही बघत असतो एखादा, तर जेव्हा मूव्ही बघतो पहिल्यांदा, त्यामुळं पहिल्यांदा मूव्ही बघितला की असं काही होत नाही की पूर्ण गाणे आपल्याला कळाले, जे सॉंग्स आहे ते पूर्णपणे कळाले, स्टोरी पूर्णपणे कळाली, हे बिलकुल होत नाही. सेकंड टाइम जेव्हा बघतो आपण, अजून थोडं आपण थोडी त्याची तयारी आपली जास्त होते, सॉंग्स आपल्या लक्षात राहतात. तिसऱ्या चार बऱ्याच वेळा जर बघितलं मित्र, मूव्ही आपण 4 वेळेस बघितला, तर आपण काय बघतो की बाबा तो हिरो आहे, तो ती ॲक्ट्रेस आहे, त्या हिरोच्या घरामध्ये सचिन तेंडुलकरचा फोटो लागलेला आहे. ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं आता. म्हणजेच काय, की आपण जास्त डिटेलिंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे ना. म्हणजे सुरुवातीला बघितलं आपण तेव्हा नाही दिसला आपल्याला. ठीक आहे ना. जेव्हा जितक्या वेळेला आपण मूव्ही बघतोय, तितक्या वेळेला आपल्याला अजून काहीतरी नवीन-नवीन बघायला भेटतंय. ठीक आहे ना. कोणतं शर्ट ह्या ॲक्टरने जेव्हा ह्या सॉन्ग्समध्ये कोणतं शर्ट होतं, कोणतं येस ना. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित होतं नंतर. सेम थिंग असंच आहे मित्र. त्यामुळं आपण सुद्धा काय करायला पाहिजे, जे छोट्या-छोट्या डायग्राम्स आहे, सेपरेट डायग्राम्सकडे लक्ष देणं, शॉर्ट नोट्सकडे लक्ष देणं, फॉर्म्युली आहे, फॉर्म्युलीकडे लक्ष देणं, हे आपण करायला पाहिजे. म्हणजे तो सब्जेक्ट इंटरेस्टिंग होऊन जाणार तुमचा. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्र. ठीक आहे. अगेन NCERT बुक्स जे आहे, इट इज इम्पॉर्टंट. ओके मित्र. तर अशा पद्धतीनं तुमची ही तयारी तुम्ही करायला पाहिजे. ओके. तर हे जे 4 सब्जेक्ट आहे मित्र, हे तुमच्यासाठी खूप खूप आणि खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे ना मित्र. तर नेक्स्ट जे मी आता आजचा जो आपला वेबिनार आहे, तो मेनली बेस्ड आहे की ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे, त्या कोणकोणत्या एक्झामिनेशन्स तुम्हाला द्यायचे आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना बरीच माहिती, पुरेपूर माहिती नसते. अगदी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती नसतं की आता मी मी काय सिलेक्ट करायला पाहिजे किंवा मी काय करायला पाहिजे ह्याची इन्फॉर्मेशन नसते. ठीक आहे ना. सो लिटिल नॉलेज इज व्हेरी डेंजरस. म्हणून आपण मित्र, मी तरी काय करतो माझ्या विद्यार्थ्यांना, की पूर्ण माहिती त्यांना जर भेटली की इंजिनिअरिंग म्हणजे काय, मेडिकल म्हणजे काय, फार्मसी, ॲग्रिकल्चर म्हणजे काय, हे आणि त्यांनी ठरवायचं आहे 2 महिन्यातच की यस, मला आता हेच करायचं. हे 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 जे पिक्चर आहे, हे जोपर्यंत विद्यार्थ्याच्या डोक्यात जात नाही, डोक्यात शिरत नाही, तोपर्यंत तो काही करू शकत नाही. एवढं लक्षात. कारण एक त्याच्या समोर एक मित्र गोल नसतो ना मित्र, एक ध्येय नसतं. तर ते ध्येय त्या विद्यार्थ्याकडं तो ध्येयवादी व्हायला पाहिजे. म्हणून हे नॉलेज तुम्हाला खूप महत्वाचं आहे मित्र. ठीक आहे ना. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू रिगार्डिंग द which competitive exams are there. ठीक आहे ना. सो फर्स्ट ऑफ ऑल
जस्ट अ मिनिट. ओके, तर फॉर इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन्स. Okay, so for engineering entrance examinations, so what is important to you? Just a minute. ओके, तर मित्र, हे इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहे. तर ह्यामध्ये मेनली MHTCET की जी महाराष्ट्र सरकार जे आहे ते कंडक्ट करत असतं, MHTCET आहे. नंबर 2 आहे JEE मेन, ठीक आहे ना, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन्स. तर JEE ॲडव्हान्स, अशा ह्या 3 स्टेजेसमध्ये इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन्स ही कंडक्ट केली जाते मित्र. तर MHTCET म्हणजे काय? फॉर महाराष्ट्र स्टेट लेवल कॉलेजेस. त्यामध्ये तुम्हाला त्या कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन भेटू शकते. जर तुम्ही MHTCETची एक्झामिनेशन्स दिली तर तुम्हाला महाराष्ट्राचे जे कॉलेजेस आहे, ठीक आहे ना, त्या कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. ओके, नाव JEE मेन, सो फॉर नॅशनल लेवल कॉलेजेस. आता नॅशनल लेवल कॉलेज म्हणजे काय, की तुम्ही गुजरातला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. गुजरातच्या इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे ना. तुम्ही केरळला सुद्धा जाऊ शकता. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया चे जे कॉलेजेस आहे इंजिनिअरिंग मेन कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. NITज असेल, ठीक आहे ना, IITज असेल, NITज मेनली, IIITज असेल, ठीक आहे ना. तर ह्या गव्हर्नमेंट फंडेड IITज आहे, त्याला तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. सो इट इज फॉर नॅशनल लेवल कॉलेजेस. तर JEE मेन एक्झामिनेशन्स आहे मित्र. आणि ही ही जी एक्झामिनेशन्स आहे, ठीक आहे ना, MHTCET जी आहे, तर मित्र 11वीचा 20% सिलेबस, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स 20% सिलेबस, आणि 12वीचा 80% सिलेबस मिळून हा MHTCETचा पेपर असतो मित्र, ठीक आहे ना. आणि JEE मध्ये तुम्ही जर बघितलं तर 11वी आणि 12वी, ठीक आहे ना, 11वी पूर्णपणे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स पूर्णपणे त्यामध्ये इन्क्लूड आहे, ठीक आहे ना. 12वीचा पण पूर्णपणे सिलेबस आहे. तर असा 2 वर्षाचा सिलेबस तुम्हाला इथं असणार आहे 11वी आणि 12वीचा. तर त्यामुळं अगदी जी तयारी आहे मित्र, तुम्हाला अगदी 11वीच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला ह्याची तयारी करावी लागणार आहे, ठीक आहे ना. ओके, तर ही जी एक्झामिनेशन्स असते मित्र, JEE मेन जे एक्झामिनेशन्स आहे त्याबद्दल आपण बोलूया, सविस्तर बोलूया त्याबद्दल अजून. यस, सो JEE ॲडव्हान्स जे एक्झामिनेशन्स आहे, ठीक आहे ना. JEE ॲडव्हान्स म्हणजे आता JEE मेन जर झाली तर JEE ॲडव्हान्स एक्झामिनेशन तुम्हाला द्यावी लागते, ठीक आहे ना. इट इज ऑल्सो फॉर नॅशनल लेवल कॉलेज. तुम्हाला त्याद्वारे तुम्हाला भेटू शकतात. जर JEE द्वारे समजा NITज असेल, IIITज असेल, CFITज असेल, ठीक आहे ना, GFIT असेल, गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज तुम्हाला भेटू शकतात. ऑल स्टेट बोर्ड्स द्वारे तुम्हाला ह्यामध्ये ॲडमिशन तुमचं होऊ शकतं. JEE ॲडव्हान्समध्ये IITज, IISERमध्ये तुम्हाला
ॲडमिशन होऊ शकतं. तर अशा 3 टाईपच्या एक्झामिनेशन आहे. एम-एस-टी, सी-ई-टी, जे-डबल-ई मेन. तर मित्र ॲडव्हान्स हे सगळ्यांसाठी नसतं मित्र. तर एम-एस-टी, सी-ई-टी एव्हरीवन कॅन गिव्ह. ठीक आहे ना? ओके. सो लेट मी टेल यू डिटेल लेट मी गो इन डिटेलिंग. सो हे एक्झामिनेशन्स कसे असते, काय असते, ठीक आहे ना? ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी एक्सप्लेन रिगार्डिंग द एम-एस-टी, सी-ई-टी. तर मित्र एम-एस-टी, सी-ई-टीचा पॅटर्न जो असतो तर त्यामध्ये फिजिक्स आहे. फिजिक्सचे 50 क्वेश्चन असतात मित्रांनो. सो 1 क्वेश्चन विल कॅरी 1 मार्क. सो 50 मार्कचा फिजिक्सचा पेपर असणार आहे. मॅथमॅटिक्स IMP सब्जेक्ट 50 क्वेश्चन 100 मार्क्स. So 1 question will carry 2 marks. So 100 marks, 50 into 200. Third one, it is a chemistry. So again, chemistry is containing 50 question. 1 question carry 1 mark. So 50 marks. So जर तुम्हाला MST CET तर द्यायची जर असेल इंजिनिअरिंगसाठी तर हे 3 सब्जेक्ट तुम्हाला द्यावे लागणार आहे. तर टोटल मार्क्स येतात मित्र 200 मार्क्स. ठीक आहे ना? आणि त्यासाठी जो टाइम ठेवलेला आहे सो इट इज अ 3 आवर्स. तर अशी एक्झाम्स अशी ही MST CET पॅटर्न जो आहे तो इंजिनिअरिंगसाठी मी तुम्हाला सांगितलं, PCM इंजिनिअरिंगसाठी. तर ऑलमोस्ट 200 मार्क्स आहे ना, तर 200 मार्क्स पैकी तुम्हाला कमीत कमी 160 तर 170 मार्क्स जर तुम्ही जर घेतले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजेसला ॲडमिशन तुमचं होऊ शकतं. ठीक आहे ना? तुम्हाला एक चांगले कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. ठीक आहे ना? तर ह्या पद्धतीनं आपल्याला तयारी असायला पाहिजे समजा MST CET पॅटर्नसाठी आपल्याला. ओके. आणि जो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी जो आहे ह्यासाठी सुद्धा ह्यासाठी सुद्धा आहे. मग तो कशासाठी आहे? डॉक्टर होण्यासाठी आहे का? बिलकुल नाही. तर फार्मसी आणि ॲग्रिकल्चर साठी ही CET ठेवलेली आहे मित्र. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फार्मसी आणि ॲग्रिकल्चर ह्यासाठी ही CET आहे. सेम पॅटर्न 3 आवर्स, टोटल मार्क्स 200. ओके. So this is something about the MST CET पॅटर्न. तर मित्र मी तुम्हाला सांगणार आहे की MST CET द्वारे तुम्ही कोणत्या कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. ठीक आहे ना? कोणत्या कॉलेजला तुम्हाला महाराष्ट्रातलं कॉलेज फक्त तुम्हाला भेटणार आहे विथ द हेल्प ऑफ MST CET. तर ते कोणते कॉलेजेस आहे ह्याचं मी एक डिटेलिंगमध्ये तुम्हाला त्याचं जे नॉलेज आहे मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. डोंट वरी. ओके. तर नेक्स्ट जे आहे मित्र सो इट इज द JEE न्यू एक्झाम पॅटर्न फॉर JEE मेन. ठीक आहे ना? तर JEE मेन जो सब्जेक्ट आहे मित्र, ठीक आहे, तर हा प्युअरली बेस्ड ऑन फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री. हा 3 सब्जेक्ट आहे ह्यामध्ये सुद्धा. आता मोडे आणि हे दाखवलेले मी तिथं B.Tech ॲस्पायरंट्स. ठीक आहे ना? आता बी आणि B.Tech मध्ये काय डिफरन्स आहे मित्र? ठीक आहे ना? बी म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन तुम्ही पास जर झाले तर तुम्ही BE झाले किंवा मग B.Tech झालं तुमचं. हे मी तुम्हाला सांगणार आहे. जे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात तिथून जर तुम्ही पास जर झाले तर तुम्हाला B.Techची डिग्री भेटणार आहे. आणि तुम्ही जे ॲफिलिएटेड असतात युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड कॉलेजेस, ठीक आहे ना? प्रत्येक जसं आता मराठवाडा युनिव्हर्सिटी असू द्या. मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये 7 ते 8 कॉलेजेस आहे. तर त्या कॉलेजेसमधून तुमचं ॲडमिशन तिथं जर झालं असेल तर तुमची डिग्री ही BE असणार आहे. तर ह्या पद्धतीनं
बी आणि बी टेकमध्ये डिफरन्स मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे ना. ओके. तर हा जो सब्जेक्ट आहे मित्र, JEE मेन, ठीक आहे. तर हा पूर्ण 11वीचा सिलेबस, पूर्ण 12वीचा सिलेबस, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्यामध्ये असणार आहे. जसं आपण MST CET मध्ये बघितलं 11वीचा 20%, 12वीचा 80%, तसं ह्यामध्ये नाही. 11वीचा 50%, 12वीचा 50%, असा जो सिलेबस आहे. म्हणजेच पूर्ण अभ्यास करायला अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला JEE मेनची तयारी करायची आहे. आता JEE मेनद्वारे तुम्ही कोणत्या कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन भेटणार हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पहिलं तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतोय की मॅथ्स जो सब्जेक्ट आहे त्याला 25 क्वेश्चन्स असणार आहे. ठीक आहे ना. 25, 25, 25. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 75. ठीक आहे ना. तर 75 क्वेश्चन्स तुम्हाला ह्याचे असणार आहे. सो 75 × 4, प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्काचा असणार. तर इट इज इक्वल टू 300. सो 300 मार्क्सचा तुम्हाला हा पेपर असणार आहे मित्र. ठीक आहे ना. त्यामध्ये 20 MCQs प्रत्येकाला आणि 5 ऑब्जेक्टिव्स तुम्हाला विचारला जाणार. तर जे ऑब्जेक्टिव्स असतात 5, त्यामध्ये कदाचित निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, परंतु जे 20 MCQs दिसत आहे तुम्हाला, त्यामध्ये मात्र तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे ना. समजा आता मी एक फिजिक्स विषयाबद्दल बोलायचं जर झालं, तर समजा तुम्ही 25 पैकी समजा 10 MCQ सॉल्व केले, अटेम्प्ट केले. समजा तुम्ही 25 पैकी 20 बोलतोय मी, 20 क्वेश्चन अटेम्प्ट केले तुम्ही आणि तुम्हाला तुमचे 10 बरोबर आले, 10 रॉंग आले. ठीक आहे ना. किती? 20 पैकी 5 तुम्ही काहीच केलं नाही, 5 तुम्ही अटेम्प्ट करू शकले नाही, 20च क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले. त्यापैकी 10 बरोबर आले, 10 रॉंग आले. तर 10 × 4 40, जे करेक्ट आहे ना त्याला मल्टिप्लाय बाय 4 करा. 10 × 4 40. आणि किती रॉंग आले मित्र तुमचे? 10. सो 40 - 10 दॅट इज 30. तुमचा स्कोर किती असणार मित्र? 30. ठीक आहे ना. तुमचा स्कोर किती झाला मग? इट इज इक्वल टू 30. तर अशा पद्धतीनं हा स्कोर तुमचा निगेटिव्ह मार्किंग त्याला म्हणतोय आपण. ठीक आहे ना. तर JEE मेन एक्झाम ही कंपल्सरी आहे. त्यामुळं तुम्हाला बरेचसे कॉलेजेस आहे ते JEE मेनद्वारे भेटू शकतात तुम्हाला. मित्र बरेच म्हणतात की इंजिनिअरिंगला काही चांगले दिवस नाही, अच्छे दिन नाही आहे. बिलकुल रॉंग कॉन्सेप्ट आहे मित्र. ठीक आहे ना. तुम्हाला जर NITs कॉलेज, हे IITs कॉलेज, IIT, NITs कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन GFTIला जर ॲडमिशन जर भेटले मित्र, तर खूप चांगले तुम्हाला जे पेमेंट म्हणतोय आपण, खूप तिथं तुम्हाला ते भेटू शकतं. त्यामुळं असं बिलकुल नाही आहे. ठीक आहे ना. बरेच विद्यार्थी जे आहे तर अगदी त्यांच्या 4थ्या वर्षाला इंजिनिअरिंगच्या असताना सुद्धा त्यांचा जॉब कन्फर्म होतो. 50,000 ते 60,000 रुपये पेमेंट त्याला महिन्याला पण भेटू शकतं, जेव्हा तो 4th इयरला असताना. अजून त्यांचं जर डिग्री सुद्धा झालेलं नाही. तर असे अपॉर्च्युनिटी येत असतात मित्र. जर तुम्हाला जर चांगले कॉलेज जर भेटले, ठीक आहे ना, NITs कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन जर भेटलं, नाही IITsला जरी भेटलं, तर NITs कॉलेज आहे की प्रत्येक राज्यामध्ये असतं. ऑटोनॉमस कॉलेज आहे. ठीक आहे. नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. तर ह्या आपलं ध्येय असायला पाहिजे. हे आपलं ध्येय. आता ध्येय आपलं इंजिनिअरिंगसाठी आपल्याला कोणते कॉलेजेस आपल्याला महत्त्वाचे आहे, ठीक आहे ना, ह्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर असा हा सिलेबस असतो मित्र 300 मार्क्सचा. तर त्यामध्ये
समजा 20 लाख विद्यार्थी बसले, तर 15 लाख बसले, 20 लाख बसले, ठीक आहे ना. त्यापैकी 2,25,000 विद्यार्थी हे ॲडव्हान्ससाठी पात्र होतात. म्हणजे पुढची जी एक्झामिन आहे, मेनच्या नंतर ॲडव्हान्स एक्झामिनेशन आहे, तर त्यासाठी पात्र होतात. तर हे आपलं ध्येय असायला पाहिजे की ॲडव्हान्ससाठी आपण क्वालिफाय व्हायला पाहिजे, ठीक आहे ना. तर त्यासाठी कमीत कमी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 300 पैकी अबाव 100 तरी मार्क्स तुम्हाला ॲडव्हान्स क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला लागतो. मिनिमम सांगतोय तुम्हाला 100 मार्क्स अबाव, ठीक आहे ना. कट ऑफ चेंज होऊ शकतो. जसं आता ओबीसी असेल, दुसऱ्या कॅटेगरीसाठी तर 60-70 मार्क्स असले तरी चालतात, ठीक आहे ना. तर ओपन कॅटेगरीसाठी सांगतो मी तुम्हाला, तर कट ऑफ हा चेंज होतो टाइम टू टाइम. जसा पेपर आहे त्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी कट ऑफ चेंज होतो. पण ऑन अँड ॲव्हरेज मी तुम्हाला सांगतो की अबाव 100 मार्क्स घेणं हे तुम्हाला खूप कंपल्सरी असतं मित्र, ठीक आहे. सो हे मी तुम्हाला जे साठी सांगितलंय मित्र. आज मी हे जे 45 मिनिट आहे किंवा 1 आवर आहे, कम्प्लिटली इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय. नेक्स्ट वेबिनार आहे, त्या वेबिनारमध्ये मी कम्प्लिटली मेडिकलबद्दल बोलणार आहे, ठीक आहे ना. कारण मी कंटिन्यू तरी 2 तास नाही बोलणार, कारण तेवढी माझी कॅपॅसिटी आहे, पण कदाचित ऐकणाऱ्याची कॅपॅसिटी तेवढी नसते. म्हणून मी एक लिमिटेड फक्त आज इंजिनिअरिंगबद्दल बोलणार आहे आणि उद्या मी पूर्ण डिटेलिंगमध्ये तुम्हाला नेक्स्ट वेबिनारमध्ये मेडिकलबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके. तर मित्र, मी सांगतो तुम्हाला की ॲडमिशन अंडर जे मेन, ठीक आहे ना. तर जे मेन जे असते मित्र, की ते इंजिनिअरिंगसाठी आहे, आत्ताच मी तुम्हाला बोललो. तर त्यासाठी जे कॉलेजेस आहे, NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, असे 32 कॉलेजेस आहे मित्र, 32. प्रत्येक राज्यामध्ये एक कॉलेज आहे NITचं. तर ह्याचं ॲडमिशन म्हणजे तुम्ही गुजरातला पण जाऊ शकतो, महाराष्ट्राचा विद्यार्थी, ह्या JEE मेनद्वारे. कारण ही ऑल इंडिया लेवल एक्झामिनेशन, नॅशनल लेवल एक्झामिनेशन्स आहे. समजा JEEला तुम्हाला नाहीत 200 क्रॉस, जर 150-175 मार्क जर पडले, तर कदाचित तुमचं NITचं ॲडमिशन फिक्स होतात मित्र. येस, तुम्ही ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झाले, तिथं फेल जरी झाले, तुमचा जो स्कोर नाही जरी आला तरी चालेल, तुमचं ॲडमिशन NITला होऊ शकतं मित्र. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ JEE मेन, ठीक आहे. NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला ॲडमिशन किती 32 कॉलेजेस आहे मित्र, ऑलमोस्ट 60 इंटेक तर असतातच. ओके. तर IIT म्हणतो त्याला आपण, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. IIT वेगळा आहे, हे IIIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे 26 कॉलेजेस आहे. तिथं तुम्हाला JEE मेनद्वारे तुमच्या रँकद्वारे तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं, ठीक आहे ना. आपण फक्त आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या जिल्ह्याचा विचार करतो मित्र, की मी औरंगाबादचा माझ्या मुलाला, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला फक्त आणि फक्त औरंगाबादला ॲडमिशन भेटायला पाहिजे, ठीक आहे ना. पुण्याला ॲडमिशन भेटायला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण पुढचा विचार करत नाही आणि मग आपण म्हणत राहतो की इंजिनिअरिंग करून काही भेटणार नाही. असं बिलकुल नाही मित्र. खूप वेगळे अनुभव येणार जेव्हा तुम्ही NITला जाणार, जेव्हा तुम्ही IITला जाणार, ठीक आहे ना. तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट जे असतात मित्र, गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट, ते असे आपल्याकडं किती आहेत? 26, ठीक आहे ना. नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अँड टेक्नॉलॉजी एक कॉलेज आहे. तर त्या कॉलेजमध्ये सुद्धा अंडर JEE मेन रँकद्वारे तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. IISc असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ठीक आहे ना, एक कॉलेजेस आहे. ऑल स्टेट बोर्ड एज्युकेशन्स, प्रत्येक
राज्यामध्ये जे कॉलेजेस आहे तर त्याद्वारे तुम्हाला तुमचं हे JEE मेन मध्ये ऍडमिशन होऊ शकतं मित्र. एवढे कॉलेजेस आहे, ठीक आहे ना. नाव अजून ऍडमिशन अंडर JEE तर हे काय मित्र, IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ठीक आहे ना. तर JEE मेन बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता ऍडव्हान्स साठी मी काय सांगितलंय तुम्हाला, JEE एक्झाम झाली की एका महिन्याने तुम्हाला ऍडव्हान्स साठी तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. तर ऍडव्हान्स मध्ये समजा 15 लाख विद्यार्थी बसले JEE मेनला, त्यापैकी 2,25,000 सिलेक्ट होतात, ठीक आहे ना. 2,25,000 ची एक्झामिनेशन होते अँड इट इज द इंडियाज मोस्ट टफेस्ट एक्झामिनेशन्स. JEE ॲडव्हान्स व्हेरी व्हेरी टफेस्ट एक्झामिनेशन. त्याचा जो पॅटर्न आहे मित्र, प्रत्येक वर्षी चेंज होतो. JEE ॲडव्हान्सचा पॅटर्न प्रत्येक वर्षी चेंज होतो. व्हेरी टफेस्ट एक्झामिनेशन. असं दिसून आलं की टीचर्सला सुद्धा बरेच क्वेश्चन्स JEE ॲडव्हान्सचे येत नाही. तर IITला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे 23 कॉलेज आहे मित्र. तर 2,25,000 मधले 16,000 विद्यार्थी हे सिलेक्ट केले जातात, 15 ते 16,000. आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना IIT आणि आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये ऍडमिशन भेटू शकतं. ऑलमोस्ट 30 कॉलेजेस. किती? 16,000 स्टुडंट्स कॅन बी सिलेक्टेड फॉर IIT अँड आयसर. सिक्स्टीन. तर विचार करा मित्र, 16 लाख विद्यार्थ्यापैकी आपल्याला किती विद्यार्थी IIT आणि आयसर मध्ये सिलेक्ट होतात? 15 ते 16,000. म्हणजे 1 0 कमी होतो मित्र डायरेक्ट, ठीक आहे ना. तर ही अशी टफेस्ट, जसं आयसरचे कॉलेज भोपाळ आहे, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम, तिरुपती, बेहरामपूर हे इथं आहे 7 कॉलेजेस. तर आपले स्वप्न काय असायला पाहिजे? आपले स्वप्न काय असायला पाहिजे? JEE मेनद्वारे आपल्याला NITच कॉलेज भेटायला पाहिजे, आपल्याला IIIT असेल, GFIT असेल, IIST असेल, IISc असेल, ऑल स्टेट बोर्ड एज्युकेशन असेल, IIT असेल, आयसर असेल, हे आपलं स्वप्न असायला पाहिजे. मग बघूया हे झाल्यानंतर की इंजिनिअरिंग मध्ये काही नाही असं कोण म्हणू शकतं. आपण ऍडमिशन कुठे घेतो? ऍडमिशन घेतो आपण जालन्याला, ऍडमिशन घेतो औरंगाबादला, आपल्या जवळपास भेटलं बस भरपूर झालं असं नाही मित्र. कोणतंही कॉलेज बॅड असं नाही, असं मी म्हणत नाही. माझं सुद्धा इंजिनिअरिंग औरंगाबाद मध्ये झालेलं आहे, ठीक आहे ना. तर असं बिलकुल नाही आहे, ठीक आहे. कोणतंही क्षेत्र कमी नाही, कोणतं कॉलेज कमी नाही, परंतु काय IIT आणि आयसर मध्ये ऍडमिशन भेटणं हे प्रत्येकाचं टार्गेट असतं मित्र, ठीक आहे ना. तर असे हे एक्झाम पॅटर्न बद्दल मी तुम्हाला बोलतोय मित्र. आता तुम्हाला क्वेश्चन असेल की NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT, ठीक आहे ना, हे कॉलेजेस काय आहे, ठीक आहे ना. आता इंजिनिअरिंग कॉलेज स्टेटस बद्दल मी तुम्हाला बोलतोय. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस, ठीक आहे ना. हे एवढे इंजिनिअरिंग कॉलेजद्वारे समजा JEE मेनद्वारे आपल्याला ॲडमिशन भेटू शकतं किंवा CET द्वारे आपल्याला ॲडमिशन भेटू शकतं. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस, गव्हर्नमेंट नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस. म्हणजे हे काय होतं मित्र, ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय होतं, गव्हर्नमेंट हे पूर्णपणे स्वायत्ता दिलेली असते गव्हर्नमेंटने यांना. तुम्ही पेपर पॅटर्न तुम्ही सिलेक्ट करा, तुम्ही परीक्षा कंडक्ट करा, हे गव्हर्नमेंटने पूर्णपणे यांना अधिकार दिलेले असते. दॅट इज कॉल्ड गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस.
गव्हर्नमेंट नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहे, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेजेस आहे, ऑटोनॉमस अनएडेड कॉलेजेस आहे, गव्हर्नमेंट शब्द तिथला हटला, युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड अनएडेड कॉलेजेस आहे. तर असे इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टेटस आपल्याला जाणून घ्यायचे आहे मित्र. युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड अनएडेड कॉलेजेस म्हणजे काय, की जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहे आपल्या राज्यामध्ये त्या अंडर जेवढे कॉलेजेस आहे दॅट इज नथिंग बट युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड अनएडेड कॉलेजेस. ह्यामधून जो विद्यार्थी बाहेर पडणार त्याला बीईची डिग्री लागणार मित्र, बीई बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे, यस ऑटोनॉमस गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेजेस आहे, ह्यांना बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीटेक ही डिग्री जोड त्यांना लागणार आहे. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन बीई अँड बीटेक, बीई अँड बीटेक. ओके, नाव आता गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस कोणते कोणते आहे ह्याची मी तुम्हाला एक सांगतोय की इंजिनिअरिंग कॉलेज स्टेटस बघितले आपण, ठीक आहे ना. सो गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस, ठीक आहे. तर JEE द्वारे, CET द्वारे आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP, वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन इंडिया. जेवढे मित्र IIT's कॉलेज आहे त्या IIT कॉलेजच्या IIT जेवढे 23 कॉलेजेस आहे त्या IIT कॉलेजला सुद्धा हा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्यांच्यापेक्षा सुद्धा यांचा रँक, काही कॉलेजेस त्यांच्यापेक्षा सुद्धा ह्या कॉलेजचा रँक हा जास्त आहे, लक्षात घ्या. तर म्हणून मी आय स्टे इन पुणे, जेव्हा पण माझ्याकडे विद्यार्थी येतात तेव्हा मी त्यांना सांगतो की बाबांनो, तुमचं स्वप्न हे COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे ठेवा. ते तुम्ही CET द्वारे सुद्धा तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं, JEE मेन द्वारे सुद्धा तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. तर CETला काय आहे मित्र चान्स, नो निगेटिव्ह मार्किंग. 150च्या पुढे जर 170, 180, 200 पैकी मार्क जर भेटले, कदाचित आपलं जे स्वप्न आहे COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे पूर्ण होऊ शकतं. तर सो इट कम्स अंडर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. तर एवढे हे ऑटोनॉमस कॉलेज आहे मित्र, ठीक आहे ना. सो दिज आर द इम्पॉर्टंट ऑटोनॉमस कॉलेजेस. तर हे तुम्ही CET द्वारे तुम्हाला इथं ॲडमिशन भेटू शकतं मित्र. इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू? सो दिस इज द गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज. जसं आता अजून सांगायचं जर झालं, जस्ट अ मिनिट. सो ओके, गव्हर्नमेंट नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस कोणते कोणते आहे? सो इट इज अगेन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आसावरी, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. तर हे
कॉलेजेस तुम्हाला मित्र भेटणार आहे, ठीक आहे ना. तर असे हे जे इम्पॉर्टंट कॉलेजेस आहे मित्र, यस, तर ह्या कॉलेजमध्ये जाण्याचे आपले जे स्वप्न असायला पाहिजे मित्र, ठीक आहे ना. सो दिज आर द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाव ऑटोनॉमस कॉलेज अजून भरपूर मोठी लिस्ट आहे मित्र, ते मी तुम्हाला डोंट वरी, जरी तुम्हाला आता हे पूर्णपणे दिसत नसेल एवढं, तर मी हे तुम्हाला सेंड करू शकतो. तुम्ही फक्त व्हॉट्सअप नंबर तुमचा जोडायचा आहे, त्याद्वारे मी तुम्हाला संपूर्ण जी इन्फॉर्मेशन ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो, ठीक आहे ना. तर मित्र, फिनिक्स कोच अजून बरेच काही इन्फॉर्मेशन आहे जे इंजिनिअरिंग बद्दल मी तुम्हाला सांगितले, CET बद्दल मी तुम्हाला सांगितले, ठीक आहे ना. तर अशी ही एक्झामिनेशन्स आहे. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला अजून इंजिनिअरिंगचे जे कॉलेजेस आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि मेडिकलबद्दल तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन देणार आहे. तर मित्र, सो Mr. Subhash Gore, myself, Managing Director of Phoenix Coaching Classes. Yes, now he is also head of IIT JEE batch, head of Department for Physics and Mathematics, NEET batch, and center head Mrs. Vidya S. Gore. Yes, okay. Okay, so thank you very much. Tomorrow I'm going to give you the detailed knowledge of medical and remaining part of engineering also. Thank you very much. फक्त एकच काम करायचं आहे मित्र, अभ्यास, नेवर स्टॉप लर्निंग. कोणतंही संकट येऊ द्या, हे संकट जाणार आहे. त्यामुळं जसे शहरी भागातले विद्यार्थी जसे कामाला लागले, अभ्यासाला लागले, त्याने बरेचसे कोचिंग क्लासेस जॉईन केले, तुम्ही सुद्धा ऑनलाईनद्वारे शिक्षण घ्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो. यस, लेट अस स्टॉप, लेट अस कंटिन्यू टुमॉरो. थँक यू व्हेरी मच.